सत्तू 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 बोल ग दीपू. हाय दीदी, मी ना खूप खुश आहे. सांगितलंस का साळगावकरांना तुझ्या मनातलं? काय म्हणाले ते? अगं नाही, मी अजून सांगितलं नाहीये, पण आता सांगणार आहे. का? कधी सांगणार तू दीपू? अगं मी सांगणारच होते त्यांना, पण म्हटले जरा बसून शांतपणे डिटेल मध्ये बोलू. आणि तसं इंद्राजी टेन्शन मध्ये खूपच क्यूट दिसतात, म्हटलं जरा थोड्या वेळाने सांग. दीपू असं नको ना करूस प्लीज. जे आहे ते सांगून टाक. हे बघ दीपू, वेळ बदलायला वेळ लागत नाही. तू आता आणखी वेळ फुकट न घालवता बोल बघू त्यांच्याशी लगेच प्लीज. अगं दीदी, तू नको इतकं टेन्शन घेऊस. मी म्हंटल तुला आता ते 10 मिनिटात येतातच आहेत, मग मी सांगणारच आहे. बरं, बाय. अगं बाई, आले वाटतं. हा उघडा. तसा 5 मिनिटं उशीर झालाच आहे. हाय बेबी. हाय. छान दिसतेस. अरे या. हाय. हॅलो. ये ना. पायातले बूट, तोंडातली रबरी गोळी बाहेर टाका. कसं आहे, आमच्या घराची ही रीत नाही. सॉरी सॉरी. ते रबराची गोळी काय ती तुमच्या दरवाजातच थुंकलो. सॉरी. बूट काढतो. आता येऊ ना आत. त्याला आता तरी आत येऊ दे. एक मिनिट मालती. याला मी आधी पाहिलेला आहे. चेहरा बरोबर ओळखतो मी. मालती, हाच तो विकृत मुलगा जो आपल्या गाडीची हवा काढत होता. काय बरोबर ना? मालती, पोलिसांना फोन लाव ताबडतोब. नाही, मी बरोबर ओळखला तुला. मी तुला भेटत नव्हतो म्हणून विनाकारण मला त्रास देत होतास. ओके नाही? आता बरोबर ओळखला तुला. बाबा बाबा प्लीज, कार्तिक आपला पाहुणा आहे. असला द्वाड मुलगा तुला आवडू कसा शकतो ताई? अहो हो हो. अहो त्याला आत तर येऊ द्या. दारातच नको हा तमाशा. ये रे ये.
बसा हं. तुम्ही बोला म्हणजे मी पाणी घेऊन येते. काय पाणी मिळणे नको. आपल्याला त्रास देणाऱ्या मुलाला पाणी तर नाहीच, माझी मुलगी पण देणार नाही. अहो सर, मी जे काही केलं ते सच्च्या प्रेमासाठी केलं. आता समजा तुम्हाला तुमचं सच्चं प्रेम नाही मिळालं, तिच्यासोबत लग्न लावू नाही दिलं, तर तुमची पण सटकणार नाही का? माझी पण सटकली हो, म्हणून मी हे सगळं केलं. हा हो, तर मी आमच्या प्रेमाखातर सॉरी म्हणतो. काय ही भाषा. बाबा प्लीज, तो सॉरी म्हणालाय ना, मग नीट बोला ना त्याच्याशी. मी चहा फराळाचा आणते. हं. तुम्ही बसा बोलत. बाबा काय करतोस? प्रेम करतो. चिल्लर उत्तर देऊ नकोस. नोकरी, व्यवसाय असं काय करतोस? हा, बिझनेस आहे माझा ट्रान्सपोर्टचा. बर, शिक्षण काय झालंय? 12वी अपियर आहे मी. 12वी या वयात? हो, आत्ता नाही हो, 4 वर्षापूर्वीच अपियर केली आहे. समोसे, क्या बात है, क्या बात है. समोसे, वा वा. तू केलेस? अप्रतिम, अप्रतिम. चटणी विशेष. बोला ना तुम्ही, खात बोलू शकतो आपण. म्हणजे 12वी पण पूर्ण नाही. गरजच नाही पडली कधी कसली गरज? शिक्षणाची. धंद्यात पडलो आणि ऑन जॉब दुनियादारी शिकलो. अभ्यासाची भूक फार काही शिकवत नाही हो. दुनियादारी जंगली जनावरांना पण येते. भक्ष्य दिसलं की मारायचं आणि खायचं. ही अक्कल त्यांना पण असते. आपल्यात आणि जनावरात फरक तो काय? शिक्षण माणसाला घडवतं, संस्कार देतं, बुद्धीला दिशा आणि चालना देतं. पण पैसा नाही ना देत. दुनियादारी करूनच पैसा कमवता येतो. अहो, मी बघितलेत ना, भले भले असे शिकलेले बघितलेत. आयुष्यभर फक्त लिखाणपट्टी करत बसतात. आणि जे काहीच शिकले नाहीयेत, 10वी 12वी, त्याच जगाच्या पाठीवर कुठे आहेत? क्रिकेटर, फिल्म इंडस्ट्रीमध्ये कुठे कुठे आहेत ते? शिक्षण वगैरे ना, हे फक्त मास्तरांचं घर चालवण्यापुरतंच मर्यादित. अहो, शिक्षणाचा उपयोग जगात कोणाला झालाय का? फायदा झालाय का कोणाला? काय आई? हे असले उथळ विचार माझ्या घरात मांडण्याची तुझी हिंमत कशी झाली? कुणासमोर बोलतोय त्याचं काही भान आहे का तुला? भावी सासऱ्यांसमोर. अहो, तू आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून इथून निघून जा. हो सासरे, चिल चिल. मी फार सिरियसली घेऊ नका हे सगळं.
फार इमोशनल वगैरे होऊ नका. अहो मी काय म्हणते थोडं शांत व्हा ना तुम्ही. मालती, याला आत्ताच्या आत्ता या माझ्या घरातून जायला सांग. बाबा प्लीज, काय चुकीचं बोललाय कार्तिक? तो जरी शिकलेला नसला ना तरी तो व्यवस्थित पैसे कमवतो, एक चांगला बिझनेस करतो. लग्नासाठी अजून काय पाहिजे? 4 पैसे असले तरी संस्कार आणि प्रगल्भता या गोष्टीत हा माणूस दरिद्री आहे. आणि असली माणसं संस्कार कधीच करू शकत नाहीत. यानं तुझ्या समोर जो डोलारा उभा केलाय ना, तो तू याच्याशी लग्न केल्यावर तो उन्मळून पडेल. आणि अशी माणसं संसार कधीच करू शकत नाहीत. तू उद्या याच्याशी लग्न केलंस ना तर तुलाच पैसे कमवून याला जेवायला घालायची वेळ येईल. हो देशपांडे सर, बायकोच्या पैशावरती जगणारी माणसं नाही आम्ही. बायकांनी किचन सांभाळायचं आणि आम्ही जाऊन बाहेर पैसे कमवू. समजलं? ऐकलंस सानू? ऐकलंस? लग्नानंतर हा तुला स्वयंपाकाला झुंपणार आहे बघ. बाबा ते आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही कार्तिकला पसंत करा म्हणजे झालं. तुम्ही काय इतका त्याचा अपमान करताय? अहो ऐका ना, मी काय म्हणते तुम्ही थोडं शांत. आधी मी काय म्हणतो ते ऐक. माझ्या मुलीसाठी उद्या मी असली 56 संस्कारी मुलगी उभे करीन. मी या असल्या लफंग्याला माझी मुलगी देणार नाही. हो देशपांडे सर, हे जरा जास्तीच होतंय. लफंगा कोणाला म्हणता तुम्ही? कार्तिक थांब तू जरा. लफंगा कोणाला म्हणता? हा, मी तुमच्या घरचा खातो का? अरे कार्तिक बास. हे ऐकायला तुम्हाला इथे बोलवलंयस? बाबा बास झालं आता. तुम्ही कार्तिकशी असं नाही बोलू शकत. त्याचा अपमान म्हणजे माझाही अपमान. ताई ताई काय बोलतेस तू? आणि एवढं सगळं कळल्यानंतर तू या लफंग्याची बाजू घेतेस? मालती, मालती ऐकतेस ना तू? बाबा प्लीज, आईला कशाला मध्ये आणताय? माझ्याशी बोला ना. आणि तुम्हाला लफंगा वाटतो म्हणून जर कार्तिक लफंगा होत असेल ना, मग तुम्ही पण जुने बुरसटलेल्या विचारांचे स्वतःच खरं करणारे हट्टी आहात. कारण असं फक्त आम्हालाच नाही, बाहेरच्या इतर बऱ्याच लोकांना असंच वाटतं. ताई तोंड सांभाळ. काय बोलतेस कळतंय का तुला? लाज कशी वाटत नाहीये तुला असं बोलताना? नाही, या लफंग्याला तू आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग. सानू, हा माझा अपमान आहे. माझा संयम सुटायच्या आधी जा इथून. कार्तिक, 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 कार्तिक ऐक ना. कार्तिक, कार्तिक ऐक ना. इंद्राजी कुठे आहात तुम्ही? मॅडम, फोन बरोबर काही स्नॅक्स घेणार का? आमच्या इथं खूप छान स्नॅक्स मिळतात. मसाला डोसा, उडीद वडा, मिसळ, वडापाव, व्हेज ग्रिल सँडविच, व्हेज सँडविच, पिझ्झा, बर्गर, सर्व काही मिळतं. मी सांगते तुम्हाला. एक्सक्यूज मी. ओके मॅडम, थँक्यू. हॅलो हॅलो, काय ग दीपिका, कशी आहेस? बरी आहेस ना? बरी. कुठे आहेस? एका कामासाठी बाहेर आले, आता घरी जाईन. का? अगं मी मगाशी मार्केट मधून जात होते ना, तेव्हा अचानक तुझी आठवण झाली म्हणून मी तुला फोन केला. अच्छा. आता का आठवण आली विचार बघू. का? अगं मार्केटमध्ये ना मला तुझ्यासारखी दिसणारी एक मुलगी दिसली आणि तीही एका मुलाबरोबर.
हॅलो, ऐकतेस ना तू? हा काकू, हा हो. कारण तू म्हणजे ना देशपांडे सरांची संस्कारी, सत्यशील, सज्जन मुलगी. तू कशी एखाद्या थिल्लर मुलाबरोबर भर बाजारात फिरशील? ते शक्य आहे का? शक्य आहे का? अगं बोल ना. नाही. तेच तर. तुम्ही मुली म्हणजे बाई देशपांडे सरांचा अभिमान, त्यांच्या संस्कारांचं जिवंत रूप. देशपांडे सरांच्या मुली एक वेळ बिन लग्नाच्या राहतील, पण लफडी करणार नाहीत. हो ना? काय म्हणते मी? करशील का तू लफडी? नाही. काय ग, लक्ष कुठं आहे तुझं? का तू खरंच एखाद्या मुलाबरोबर आहेस? मी जरा कामात आहे काकू. मी फोन ठेवू प्लीज? हो हो हो, ठेव ठेव ठेव. मी बाई आपली गंमत सांगायला तुला फोन केला. तुला काम असेल ना? ठेव ठेव. सानूलाही ना काही कळतच नाही. असं बोलतात का आपल्या वडिलांशी? आणि तो कार्तिकही काय अगदी मुद्दाम त्रास दिल्यासारखा वागत होता. पण यांचा बीपी वाढला असता तर या सगळ्यामुळे काय ना, मला वाटलं होतं सगळं व्यवस्थित होईल, पण काही नाही. आता मान्य आहे की सानूसाठी व्यवस्थित स्थळ नाहीच येते, पण आता ते सानूला पटत नाही. आपण काय करा त्याला? कठीण आहे. यांनी पण ना थोडं गप्प बसायचं, शांत बसायचं तर नाही. कशाला त्याच्याशी वाद घालत बसले कोणास ठाऊक. न चिडता शांतपणे ऐकून घ्यायचं ना समोरच्याचं. काय फरक पडतोय? आता या वयात तू मला शिकवणार मी कोणाशी कसं वागायचं ते? हो, हे बघ, तो मुलगा एक नंबरचा उर्मट आणि बेजबाबदार होता, आणि तू मला त्याच्याशी नीट वागायला सांगतेस? अहो, आणि ताई त्याची बाजू घेऊन माझ्याशीच वाद घालते. ही काय पद्धत झाली काही? हो हो, थोडं शांत व्हा. ते आठवून तुम्ही किती स्वतःला त्रास करून घेणार आहात? ही काय पद्धत झाली का मला सांग? हो, शांत व्हा, चिडू नका, शांत राहा. तुमचा बीपी वाढेल, तुम्हालाच त्रास होईल. ताई कुठे आहे? कुठे असणार आहे? उरगटून बसली आपल्या क्रोधगृहामध्ये. या पोरीचं काय होणार आहे मला काही कळत नाही. काय झालं मॅडम? त्यांचाच फोन होता ना? नाही येत ना ते? सॉरी, तुम्हाला काय करायचंय? अहो तसं नाही मॅडम. अहो आम्ही ते रोज पाहतो ना. कोणीतरी एक मुलगी येते, इथे बसून वाट पाहून निघून जाते. कुठल्या तरी मुलाने तिला खोटी शपथ देऊन इथं बोलवलेली असते. तो मात्र दुसऱ्या मुलीसोबत दुसरीकडे भटकत असतो आणि हिला दिलेला वेळ विसरलेला असतो. हल्लीची मुलं खूप बेकार आहेत मॅडम. काळजी घ्या, नाहीतर. मी तुम्हाला विचारलं मुलं कशी असतात ते? नाही ना? आणि मुळात मी ज्यांची वाट बघते ना ते असे नाहीये. त्यांनाच फोन करते मी, येतील ते इतक्यात. मला माहिती आहे मॅडम, ते नाही येणार. इंद्राजी असं का वागतंय? काय झालंय?